किसके परमिशन से वीडियो निकाल चल नाही भाई उतरना याच्यात. गुड मॉर्निंग गाईज. आज आम्ही आलो आहोत हरिश्चंद्रगडावर आणि ह्यालाच ट्रेकर्सची पंढरी असंही म्हणतात. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा नजारा आहे माझ्यासमोर आणि त्याचा अनुभव घेताना मी अशी शांत बसली आहे. हरिश्चंद्र फोर्ट या ट्रेकमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कोकण कड्यावरील ढगांचा खेळ, अप्रतिम सूर्योदय, दुर्मिळ इंद्रवज्र, प्राचीन हरिश्चंद्रेश्वर मंदिर आणि अजून एक हिडन स्पॉट. तर चला सुरू करूया आजचा प्रवास. रात्री मुंबईहून आम्ही कसाराकडे जाणारी ट्रेन पकडली. त्याची कॉस्ट 35 रुपीज बनली. CS72 टू कसारा. काही तासांच्या प्रवासानंतर आम्ही कसारा स्टेशनला पोहोचलो. कसारा स्टेशनवरून आम्ही कॅब करून पाचनाई गावाकडे जायचे ठरवले होते. ट्रेकची उत्सुकता प्रत्येक मिनिटाला वाढलेली. आम्ही कोणीही रात्रीचं जेवण नव्हतं केलं. ही तुला वाटतं फुल खाणार आहे तो एक वेळ चालतो मग तेच सांगतो. किती वाजले? 12 वाजले की सांग होती. सो कसाऱ्यामध्ये जेवण करून घेतलं आणि परत प्रवास सुरू केला. पाचनाई हा हरिश्चंद्रगडाचा सर्वात सोपा ट्रेक रूट मानला जातो. डोंगराच्या कुशीतून जाणारा रस्ता आणि रात्रीच्या वातावरणात खूपच सुंदर होते. गावामध्ये पोहोचल्यानंतर आम्ही थोडा वेळ विश्रांती घेतली. पहाटेचा गारवा आणि गावातील शांतता मनाला खूप छान वाटत होती. गुड मॉर्निंग गाईज. आम्ही ट्रेकला सुरुवात केली आहे आणि आता वाजले बरोबर 5. बघूया आता कसं आहे हरिश्चंद्रगड. चला तर. सुरुवातीला वातावरण खूपच शांत होतं. वर आकाशामध्ये चंद्र आणि खाली डोंगराची सावली चालू झाल्या आणि तुम्ही बघू शकता की ड्रॅमॅटिक क्लाउड्स सीन तयार झाला इथे. जस्ट वाव. अशा वातावरणामध्ये ट्रेक करण्याची मजा काही वेगळीच होती. हळूहळू आम्ही उंची गाठत होतो आणि सभोवताली उजेड वाटू लागला. सनराईज पण होणार आहे आणि खूप छान वाटतंय आणि खूप प्रसन्न वाटतंय. डोंगराच्या मागून हळूहळू उगवणारा सूर्य संपूर्ण आकाश केशरी आणि सोनेरी रंगाने भरून गेलं. सनराईज बघताना जाणवलं की निसर्गापेक्षा सुंदर कलाकार दुसरा कोणी नाही. आता हरिश्चंद्रगडावर तुम्ही बघू शकता काय सुंदर नजारा झाला आहे. जस्ट वाव. यानंतर आम्ही हरिश्चंद्रगडाच्या सर्वात प्रसिद्ध ठिकाणी म्हणजे कोकण कड्याकडे आलो. आज ढगांचा खेळ पाहण्यासाठी अनेक जण आले होते, पण क्लाउड फॉर्मेशन आज काही खास नव्हते. जास्त प्रमाणात फॉग होता.
क्लाउड्स कमीच पाहायला मिळाले. ढग येत होते, कधी दृश्य पूर्णपणे गायब होत होते. निसर्गाचा हा खेळ पाहत आम्ही बराच वेळ तिथेच थांबलो. आणि मग मी माझ्या लाईफ मधला अनुभवलेला पहिला क्षण तो म्हणजे इंद्रवज्र. धुकं आणि सूर्यप्रकाश यांचे योग्य मिश्रण बनून तयार झालेला आणि आमच्या समोर दिसला इंद्रवज्र. धुक्यात पडलेल्या स्वतःची सावली आणि तिच्यासोबत तयार झालेल्या इंद्रधनुष्याचं वर्तुळ, हा अनुभव शब्दात मांडणं खूप कठीण आहे. पण पहिल्यांदाच इंद्रवज्र पाहायला मिळाला. यानंतर खूप वेळ वाट पाहून एक हिडन स्पॉट बघण्यासाठी आम्ही थोडं पुढे चालत गेलो. या ठिकाणावरून सनसेट खूपच छान होतो असं म्हटलं जातं. येथे एक सुंदर अशी महादेवाची पिंड आहे, दगडावर कोरलेली. त्याच्या समोर दिसणारा कोकणकडाचा सुंदर असा नजारा. खूप वेळ फिरून झाल्यानंतर मस्त निवांत बसून मॅगी खाल्ली. कोकणकडा अँड मॅगी बेस्ट कॉम्बिनेशन. यानंतर आम्ही हरिश्चंद्रेश्वर मंदिराकडे निघालो. हे मंदिर साधारण 11 ते 12व्या शतकातले मानलं जातं. मंदिराच्या वास्तुकला आणि दगडावरील कोरीव काम आजही पाहण्यासारखे आहे. गडावरती अजून पाहण्यासारखे ठिकाणे म्हणजे तारामती शिखर, गणेश मंदिर, पाण्याचे तलाव, गुफेमध्ये असणारे शिवलिंग. संपूर्ण गड फिरून झाल्यानंतर आम्ही उतरण्यास सुरुवात केली. इसके परमिशन से वीडियो निकाल रहे चल ना भाई, उतरना है चल. सो मच गाईज, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सबस्क्राईब, लाईक अँड शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात. थँक्स फॉर वॉचिंग.